तर जगातली सगळ्यात जुनी हर्बल लिकर जी आहे ती फेकाममध्ये बनते. हे एकमेव डिस्टिलरी सेंटर आहे. US आणि मलेशियामध्ये सगळ्यात जास्त कन्झ्युम केली जाते. तेव्हा हे प्रोडक्शन फक्त पर्सनल कन्झम्पशन साठी होतं. जिवंत असलेल्या 3च लोकांना एका वेळेला हा फॉर्म्युला माहित असतो. तर फेकामचा समुद्र बघून झाल्यानंतर आणि एक छोटासा ट्रेक छान केल्यानंतर आपण शहरात आलो आहोत. आणि शहरात हे खरं तर खूप छोटं शहर आहे, त्यामुळे इथे समुद्र आणि फार थोड्या गोष्टी आहेत ज्या टुरिस्टिक प्लेसेस आहेत. तर जगातली सगळ्यात जुनी हर्बल लिकर जी आहे ती फेकाममध्ये बनते आणि तिचं नाव आहे हर्बल बेनेडिक्टन लिकर. जवळपास 15व्या शतकात ही लिकर पहिल्यांदा बनवण्यात आली होती. माझ्या मागे जो एक राजवाडा दिसतो, पॅलेस बेनेडिक्टिन, इथे ती लिकर तयार होते. आणि या राजवाड्याचं नाव जे आहे पॅलेस बेनेडिक्टिन, तेच लिकरचं नाव आहे हर्बल बेनेडिक्टिन लिकर. या पॅलेसमध्ये तिचं डिस्टिलरी सेंटर आहे, इथे ती बनते. आणि जगात हे एकमेव डिस्टिलरी सेंटर आहे, इथूनच बनून बाहेर एक्सपोर्ट केली जाते. ही लिकर जी आहे ती US आणि मलेशियामध्ये सगळ्यात जास्त कन्झ्युम केली जाते. या प्रोडक्शनचा जवळपास 70% भाग जो आहे तो एक्सपोर्ट केला जातो आणि फक्त 30% भाग 30% प्रोडक्शन जे आहे ते फ्रान्समध्ये आणि एंटायर युरोपमध्ये कन्झ्युम केलं जातं असं म्हणतात. या पॅलेसमध्ये बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. एकतर त्यांचं आर्ट म्युझियम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे हर्बल लिकरचं डेस्टिलरी सेंटर आपल्याला बघायला मिळतं इथे आपण जर आत गेलो तर. पण आमच्याकडे वेळ नव्हता तिथे जाऊन टूर करण्याचा आणि ते बघण्याचा, त्यामुळे आम्ही गेलो नाही आतमध्ये. पंधराव्या शतकात एका मॉन्कने हा हर्बल बेनेडिक्टिन लिकरचा फॉर्म्युला शोधून काढला होता. आणि तेव्हा हे प्रोडक्शन फक्त पर्सनल कन्झम्पशनसाठी होतं, पण नंतर काही कारणांनी ते प्रोडक्शन बंद झालं. पण 19व्या शतकामध्ये पुन्हा अलेक्झांडर ग्रॉनने तो फॉर्म्युला शोधून काढला आणि या लिकरला कमर्शियलाइज केलं, पुन्हा त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. आपल्याला माहिती आहे की खूप साऱ्या रेसिपीज अशा असतात की ज्याचे फॉर्म्युलाज आहेत जे सिक्रेट असतात. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक शेफ असतात ज्यांच्या काही स्पेशल डिशेस असतात, ज्याचा फॉर्म्युला, ज्याचं रेसिपी सिक्रेट असते, ते कोणासोबत शेअर करत नाही. तर या लिकरचा जो फॉर्म्युला आहे तोही असा सिक्रेट आहे. आणि या सिक्रेसीबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 15व्या शतकात जेव्हा हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आणि त्यानंतर त्याचं प्रोडक्शन बंद झालं, त्यानंतर हा फॉर्म्युला कुणालाही सापडला नाही. पण 19व्या शतकात अलेक्झांडर ग्रॉनने हा फॉर्म्युला शोधून काढला, त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. आणि असं म्हटलं जातं की त्या फॉर्म्युल्याची सिक्रेसी मेंटेन करण्यासाठी अजूनही हा फॉर्म्युला एका वेळेला फक्त 3च लोकांना माहीत असतो. म्हणजे जिवंत असलेल्या 3च लोकांना एका वेळेला हा फॉर्म्युला माहीत असतो. इंटरेस्टिंग आहे.
हॅलो रिओ. हॅलो. समुद्रात जायचंय, खेळायला जायचंय, पोहायला जायचंय. तर फेकांमधला आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हा आमच्या सोबतचा जो आमचा ट्रॅव्हल पार्टनर होता तोही तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन लोकेशनवरून. बाय बाय.